हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप मी सगळे मजेत असाल, आनंदी असाल. व्हिडिओ भरपूर दिवस झाले मी टाकलेला नाहीये आणि आता टाकण्याचं कारण म्हणजे असं की माझ्याकडे मी रेकॉर्ड करून ठेवलेले होते, म्हणजे व्हिडिओ शूट करून ठेवलेले होते, पण टाकायला वेळही नाही आणि भरपूरशी अशी कामं असल्यामुळे ते राहून गेले. सो मी आज तुमच्यासोबत हा दिवाळीचा व्हिडिओ शेअर करत आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही फिरायला गेलेलो, कुठे गेलो हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो आम्ही दिवाळीला छान असं पूजा वगैरे करून घेतली, फटाके वगैरे फोडून घेतले आणि बघू शकता हा छोटा मुलगा आहे माझा, तो फटाके फोडत आहे आणि त्याच्या मागचे ते मिस्टर आणि हवा इतकी होती त्या दिवशी भयंकर, म्हणजे दिवे आहे ना विझतच होते. सो मी असे जिथे विझत नाहीये तिथे हवा लागत नाही त्या ठिकाणी 4-5 दिवे एकत्र ठेवून दिले आणि अशा प्रकारे सिंपल अशी रांगोळी काढलेली होती. आणि मग इथे ते वाजवतात, ते वाजवणेवाले आले आणि मिस्टरांनी असा डान्स सुद्धा केला. त्यांना डान्स भरपूर असा करायला आवडतो. थोडा वेळ डान्स केला, नंतर मग त्यांना दिवाळीचा सण वगैरे साजरा केल्यानंतर मस्तपैकी असे जेवण वगैरे करून घेतले आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आमची ट्रेन होती रात्री 2 वाजता. तर मी तयारीचा वगैरे व्हिडिओ काही तयार केलेला नाही कारण की भरपूर धावपळ झाली होती. सो मग आम्ही रात्री ओला केली आणि ओलामध्ये मग आम्ही चाललेलो, तर भरपूर लोक होतो. मग पोचलो स्टेशनला. सो आम्ही इथे नागपूरवरनं बसत आहे. आम्ही नागपूरचीच आहे आणि बाकी सगळे हे बाहेरगावावरून आलेले होते. म्हणजे या दोघी, माझी वहिनी आहे, ती माझी बहीण आहे आणि नंतर अजून भरपूर जे आहे यायचे आहेत लोक. सो 17-18 लोक आम्ही होतो जवळपास. तर इथे याचं हाय वगैरे चालू होतं करणं आणि माझा फोटो निघत नाही हेच चालू होतं. सो मग इथे सगळे पोचलेले होते आणि हे बघा, हे आहे मावशी वगैरे आहे आणि हे सगळे चिल्ले पाल्ले बसलेले आहेत इथे. तर भरपूर रात्री ट्रेन असल्यामुळं कसं आहे 2 वाजता तर असे थकवा वगैरे भरपूर असा जाणवत होता कारण की झोपेचीच वेळ असते आणि त्याच्यातल्या त्याच्यात आमची ट्रेन सुद्धा 1 तास लेट होती. सो अशा प्रकारे इथे मी व्हिडिओ थोडा शूट करून घेतला. नंतर मग ट्रेनमध्ये बसलो आणि मग थोडंसं असं शूट घेतलं. तर इथे सकाळ होऊन राहिलेली होती पण मला अजूनपर्यंत झोप येत नव्हती, डोळे बघू शकता तुम्ही. नंतर सकाळ झाल्यानंतर छान असं 7 ते 8 वाजता तरी चांगलं असं ब्रश वगैरे करून घेतलं. थोडं चहा तर बिलकुल पिली नाही मी ट्रेनमधला. नंतर मग असंच प्रवास करता मग असे थोडंफार आमचं चालू राहते. हा माझा छोटा मुलगा आहे. आम्ही होतो AC मध्ये, बाकीचे सगळे स्लीपर मध्ये होते आणि त्यामुळे त्यांचे वगैरे व्हिडिओ मी काही शूट केलेले नाहीत. आणि याची बघा अशी मस्ती चालू होते अप्पर बर्थला जाऊन. अशा प्रकारे हा मस्ती करत होता. नंतर मग अशाच प्रकारे थोडा लाडू वगैरे आम्ही खाऊन घेतला आधी आणि त्यानंतर 11 ते 12 वाजता वगैरे च्या जवळपास जेवणाला सुरुवात केली. मुलांना पहिले देऊन दिलं. तर मी प्रवासामध्ये आणलेलं होतं थोडंसं आलू भात, जवसाची चटणी, टोमॅटो मिरची आणि लसणाची चटणी आणि चपाती म्हणजेच पोळ्या. अवताराकडे दुर्लक्ष करा, अवतार खूप भयंकर झालेला होता. आणि भाकरी सुद्धा आणल्या होत्या, मला शिळी भाकर सुद्धा भरपूर आवडते. सो आम्ही अशा प्रकारे जेवण वगैरे करून घेतलं आणि मग पुन्हा संध्याकाळ झालेली आहे आणि सायंकाळ अशा प्रकारे. आणि आम्ही मेहंदी सुद्धा आम्ही तर घरून म्हणजे ट्रेनमध्येच काढली, फक्त बोटाला वगैरे लावून घेतली होती. तर ही माझ्या भावाची मुलगी आहे, ती सुद्धा मग थोडा वेळ आली होती इकडे आणि मग अशा प्रकारे तिने सुद्धा मेहंदी काढली. आणि माझ्या बाजूला बसलेला तो आहे माझा मोठा मुलगा. आणि ट्रेन भरपूर लांबचा प्रवास असला ना की खूपच असा कंटाळा येतो कधी. सो इथे प्रवास करत ना मस्तपैकी अशी मजा आली. तर आम्ही जाणार होतो कटरा वैष्णोदेवीला. सो इथे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आम्हाला 2 ते 2:30 ते 3 वाजता रात्री बसल्यानंतर आम्हाला दुसरा दिवस सुद्धा फुल गेला आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही 1-1:30 ते 2 वाजताच्या जवळपास आम्ही पोचलेलो होतो. सो इथे पुन्हा नवीन दिवसाची सुरुवात
आणि रात्रीचं वगैरे मी काही शूट घेतलेलं नाही. नवीन दिवसाची सुरुवात झाली, ब्रश वगैरे केला आणि पुन्हा मग मी इथे लाडू खाऊन घेतलेला आहे, मुलांना वगैरे दिला. तर मुलांना काही शूट केलं नाही मुलांचं. सो इथे आहे हा माझा मोठा मुलगा, हा बसलेला होता आणि गेम खेळत होता. माझी वहिनी सुद्धा थोडा वेळसाठी भेटायला आली होती. आणि इथे बघा यांची मस्ती, एवढी भयंकर मस्ती चालू असते. आणि आवाज म्हणजे छान अशा पोएम वगैरे म्हटल्या त्यांनी, ते काही शूट घेतलं नाही आणि त्याच्यामुळे भरपूर असं एंटरटेनमेंट झालं. खूप छान बोलायला लागला की. सो अशा प्रकारे आम्ही ट्रेनचा प्रवास केला. आणि खूप लांबचा प्रवास असला ना की आणि जास्त जण असले की अजून छान मजा येते. सो ही माझी मोठी बहीण आहे, थोड्या वेळसाठी फक्त आली होती, 5 ते 10 मिनिटासाठी, आणि नंतर मग पुन्हा चालली गेली. तर इथे सकाळचे वाजलेले होते 10, 10:30च्या जवळपास. आणि आम्ही जवळपास पोचलेलो होतो 1:30 ते 2 वाजता वगैरे. तर प्रवासामध्ये ना मस्त अशा जे ट्रेनच्या बाहेरचं जे वातावरण होतं ना, मस्त असं छान वाटत होतं. पहाड आणि असं हिरवळ वगैरे इतकं सुंदर वाटत होतं. तर तेच बघत आम्ही वगैरे गेलो. आणि शेवटी आम्हाला हे बघा नदीचं पात्र बघू शकता तुम्ही, तुम्हाला इथे दिसत असेल. इतकं मोठं पात्र आहे ना, म्हणजे आता तिथे सध्या पाणी वगैरे नाहीये. तर खूप छान वाटत होतं. अशा प्रकारे आम्ही इथे पोचलेलो आहे म्हणजे इथे बघा बोगदा आला छोटासा, आणि असे इतके सारे बोगदे आले थोड्या वेळाने वगैरे. आणि इथे थोडा वेळ ना आमची ट्रेन थांबली होती, थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं तरी जवळपास. आणि आता आमचे जे आहे कटरा आलेला आहे. सो आम्ही इथे बॅग वगैरे काढून घेतल्या आणि नंतर मग आम्ही उतरलो. बघा स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि सगळ्यांची वाट बघत आहोत आम्ही. तर बघा मुलांना असं चेहऱ्यावर तर दुर्लक्ष करा, कारण की ट्रेनमध्ये प्रवास करणं 1 ते 1.5 दिवस, 1.5 दिवस पावणे 2 दिवस अशा प्रकारे प्रवास, भयंकर त्रास येतो. आणि इथे आम्ही कटऱ्याला पोचलेलो आहे. आणि इथे आम्ही रूम सुद्धा पहिल्यांदाच म्हणजे ऑनलाईनच बुक केलेली होती आणि ते आम्हाला घ्यायला सुद्धा येणार होते अशा प्रकारे. आणि इथे बाकीचे कॅन्डिडेट यायचे होते. तर मग इथे बघा सगळेजण यायचे होते. आम्ही जवळपास 17-18 लोक होतो आणि सगळे यायचे आहे. तोपर्यंत म्हटलं बघा बाजूचा शूट करून घेते. इतकं सुंदर वाटत होतं त्या मध्ये, म्हणजे इतकं सुंदर दिसत होतं ना त्या पहाडाच्या मध्ये माता राणीचा दरबार. इतकं जबरदस्त फिलिंग. आणि तुम्ही बघू शकता माता राणी की जय. आणि इतकं छान वाटते ना, एकदा तरी नक्की जा जर तुम्ही कटरा म्हणजे वैष्णोदेवीला जात असाल तर. खूप छान वाटते खरंच. एकदा गेलं ना पुन्हा पुन्हा जावं वाटते. हे कटराचं स्टेशन ते आलेलं आहे आणि इथून सुद्धा इतका सुंदर व्ह्यू दिसतो पहाडामध्ये. छान माता राणीचा दरबार. तर आता इथे आमच्या गाड्या तयार होत्या, कारण की जे हॉटेलला आम्ही बुक केलेलं होतं हॉटेलच्या रूम्स, त्यांनीच गाड्या वगैरे इथे आमच्यासाठी पाठवलेल्या होत्या. तर तुम्ही पण असंच आधीच केलं ना, तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही. जर तुम्ही जात असाल तर ऑनलाईन वगैरे छान व्यवस्थित प्रकारे विचारून तुम्ही बुक करू शकता. आणि खरंच सांगते इतकी छान सर्व्हिस दिली त्या हॉटेलवाल्यांनी, खूपच जबरदस्त. तर आम्हाला बिलकुल भटकायचं काम पडलं नाही, ऑटो करायची गरज पडली नाही. मस्त त्यांनी 2 ते 3 ट्रिपा आम्हाला मस्तपैकी असं सोडून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ शूट चालू होतं माझं. आणि मुलांचे चेहरे बघू शकता, अंघोळ नाही काही नाही. तर अशा प्रकारे आम्ही हॉटेलला आम्हाला इथे पोहोचून दिलेलं होतं. 2 ते 3 ट्रिपा त्या लोकांनी केलेल्या आहे. आणि इथे हॉटेलला पोहोचल्यानंतर पहिल्यांदा आम्ही छान असं रिलॅक्स झालो आणि छान पटापट असं आंघोळी केल्या. नाहीतरी बसून तरी काय करणार होतो नाही का, 2 वाजता पोहोचल्यानंतर ट्रेनमध्ये आरामच करत आलेलो होतो.
आणि फ्रेश झाल्यानंतर तिथले जवळपासचे जे स्पॉट आहे ते आम्हाला बघायचे होते आणि हॉटेलवाल्यांनी त्यांचीच गाडीने आम्हाला फिरवलेलं. तर पर कॅन्डिडेट शायद 100 रुपये वगैरे घेतले त्यांनी. तर अशा प्रकारे आम्हाला इथे त्यांनी फिरण्यासाठी आम्ही रेडी झालेलो होतो. तर अशा प्रकारे रेडी झाल्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेतलं आणि बघू शकता तुम्ही इथनंच आम्हाला मस्तचा दरबार सुद्धा दिसून राहिलेला होता. असो आपण कटऱ्याला वैष्णोदेवीला तर जाणारच आहोत. तर अशा प्रकारे आम्ही सगळे रेडी झाल्यानंतर फोटोशूट व्हिडिओ वगैरे करून घेतले आणि हा सगळं आमचा परिवार हाय करत आहे. मावशी वगैरे आहे, रोहित भाऊ, चिल्ले पल्ले ताई वगैरे काकाजी आहेत. तर सोबतच आम्ही मस्त असे फिरलेलो. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. समोरचा ब्लॉग पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब